हॅलो, गुड मॉर्निंग. तेजस लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस इतका छान आहे ना, की मला फार आजचा दिवस म्हणजे असा वेगळाच घडला होता आणि तो घडवूनसुद्धा आला होता. कारण की मी किती दिवस झालं नरसोबाच्या वाडीला जायचं आहे असं म्हणत होते. पण काही योग येत नव्हता किंवा जाणं होत नव्हतं आणि आजचा योग तर बघा, आज गुरुपौर्णिमा होती आणि त्या दिवशी आम्ही अचानक भयानक निघालो होतो. बाहेर इतका पाऊस असूनसुद्धा काय माहीत मनात काय आलं आणि आम्ही निघालो. घरातलं वगैरे आवरलं आणि 10-10:30पर्यंत आम्ही निघालो आणि सकाळपासून आज इतका पाऊस होता की काही विचारूच नका. पण दर्शन इतकं छान झालं. गर्दी थोड्या प्रमाणात होती, अशी भरपूर काही नव्हती, कारण की पाऊस होता आणि मंदिरापर्यंत पाणी आलं होतं, त्याच्यामुळे गर्दी थोडी कमी होती. पण दर्शन खूप छान झालं. लिटरली आपल्याला खाली नदीच्या इथे पाय धुण्यासाठी उतरावं लागतं, तेही उतरायची गरज नव्हती. आम्ही इथे नारळ, साखर, कापूर आणि पेढे घेतल्याने गेलो. तुम्ही बघताय मी एवढं छोटूशा पिल्लूला माझ्या घेऊन गेले होते आणि गर्दी नव्हती. तोही इतकं छान छान इकडे तिकडे बघत होता. त्यानेसुद्धा एन्जॉय केलं आणि पावसात गेलो होतो त्याच्यामुळे तो सगळीकडे बघत होता की ती त्याला सगळं जरा वेगवेगळं वाटत होतं. गर्दी होती आणि तरी त्याने मला खूप कोऑपरेट केलं. अजिबात रडला वगैरे नाही, कारण की गार होतं आणि पाऊस तर तुम्ही बघताय आणि गर्दीसुद्धा तुम्ही बघताय. पण पाणी बघा कुठे आलं आहे आणि मस्त वाटत होतं. म्हणजे खूप मस्त वाटत होतं. मला फार आवडलं. मी पहिल्यांदाच असा काहीतरी अनुभव घेतला होता आणि मला इतके दिवस जायचं होतं. पण ते म्हणतात ना, स्वामींनी बोलवल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही आणि आपण जाऊच शकत नाही. सो तसं काहीसं झालं माझ्यासोबत आणि मला त्याचाच अनुभवसुद्धा आला. गर्दी अजिबात नव्हती आणि मंदिर मग इतकं छान सजवलं होतं. तर पाणी तर तुम्ही बघा किती आलं होतं आणि मस्त दर्शन घेतलं आणि जाता जाता म्हटलं की तिथे एक मठ आहे, तिथेसुद्धा आम्ही गेलो होतो त्या मठामध्ये आणि वातावरण येताना अजिबात पाऊस नव्हता. मस्त ऊन पडलं होतं, पण आम्हाला जाईपर्यंत पाऊस होता आणि दर्शन घेईपर्यंतसुद्धा पाऊस होता. मग आम्ही मठात गेलो. तिथे त्यांची समाधीसुद्धा आहे आणि तिथेसुद्धा अभिषेक चालू होता आणि हे जे आहेत ना, ह्यांच्या खाली त्यांची समाधी आहे. सो खाली जाऊन त्यांचं दर्शन घेऊन पुन्हा वर यायचं होतं. सो समाधी बघितली आणि तिथे दर्शनसुद्धा घेतलं. तो मस्त एकदम छान दिवस गेला आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे खूप प्रसन्न वाटत होतं. सो तुम्हा सर्वांनासुद्धा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. त्याच्यानंतर इथे इतकी छान म्हणजे समई वगैरे लावले होते. तिथे थोडा वेळ बसलो आणि येता येता घरी मस्त असं पेढे आणि तो कुंदा घेऊन आलो, जो की खूप टेस्टला खूप मस्त लागतो. सो माझ्या पिल्लूसाठी सुद्धा टोपी घेतली आणि खूप मस्त वाटते. ही जरा खूप ओल्ड फॅशन आहे, पण आत्ताच्या मुलांना घालायला खूप मजा येते. त्याच्यानंतर नाश्ता केला आणि मग आम्ही घरी आलो. सो असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि इन्स्टाला पाहत असाल तर फॉलो नक्की करून जावा. बाय बाय.